यार एफआयचं सेलिंग काही थांबत नाही. ट्रम्प तर त्यांनी 500% टॅरिफचं वरनं टेन्शन दिले. 26,300च्या आसपास मार्केटने एकदा छोटंसं दर्शन दिलं आणि वन्स अगेन प्रॉफिट बुकिंग स्टार्ट झालं. अर्थात डिसेंबरचा महिना ज्यावेळेस संपला ना, ज्यावेळेस जानेवारीच्या मंथच्या डेरिव्हेटिव्हच्या डेटाचे रोल ओव्हर झाले, त्यामध्येच क्लिअर कट लक्षात आलं होतं की एफआयजने वन्स अगेन त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स परत जानेवारीमध्ये रोल ओव्हर केल्यात. ओव्हरऑल ग्लोबल मार्केट जर पाहिलं ना, ग्लोबल मार्केट सगळीकडे बहुत चंगा. ऑल मार्केटला तुम्ही पहा, नासडॅक ऑल टाइम हायच्या आसपास ट्रेड करते. डाऊ जोन तर रोज नवीन रेकॉर्ड बनवते. निक्के शुक्रवारच्या सेशनमध्ये 3.88%. एफआयजने जे कुंडली मारून आपल्या इंडेक्स फ्युचरवरून तिला शॉर्ट घेऊन बसलेत ना, जोपर्यंत एफआयज त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स कव्हर करत नाही तोपर्यंत आपल्या मार्केट फार वरती जाणार. आता त्यांना काय माहिती पडलंय माहित नाहीये. चला आपल्याला वीकली अनालिसिस करायचंय आणि वीकलीच्या अनालिसिसनुसार आपल्याला सोमवारचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कसं असेल डिटेलमध्ये चर्चा करूया. तर त्यासाठी अगोदर प्राइस ऍक्शनच्या अगोदर आपण डेरिव्हेटिव्हचा थोडासा डेटा पाहू, म्हणजे अजून आपल्याला पिक्चर क्लिअर आउट होऊन जाईल. डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये एफआयच्या ज्या शॉर्ट पोझिशन्स बिलकुलही कव्हर करत नाही. शुक्रवारच्या सेशनमध्ये वन्स अगेन परत 17,500 इंडेक्स फ्युचरमध्ये शॉर्ट पोझिशन्स बनवल्या. ऑप्शन्समध्ये कॉल बाईंगच्या पोझिशन्स पाठीमागील बऱ्याच दिवसापासून मित्रांनो एक लक्षात घ्या, एफआयच करतात काय, त्यांच्या इंडेक्स फ्युचरमधल्या ज्या शॉर्ट पोझिशन आहेत त्या बिलकुलही कव्हर करत नाही. मार्केटमध्ये दोन्ही साईडच्या मूव्ह भेटतात आपल्याला. डाऊन साईड पण भेटते, अप साईड पण भेटते, पण प्रोबॅबिलिटी जर पाहिली तर डाऊन साईडपेक्षा अप साईडच्या मुवमेंटपेक्षा डाऊन साईडला मोमेंटम जास्त भेटतंय. आता एफआयज डिस्ट्रीब्यूट नेमकं करतायत की एकदा हायर लेवलला परत इंडेक्स मॅनेज करतायत, त्यांचे हायली म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक विकतायत, अंडर व्हॅल्यूड स्टॉक विकतायत. पिक्चर अजून बरंचसं काही क्लिअर नाही, पण ग्लोबल सपोर्ट ग्लोबल अप ट्रेंडमध्ये आहे कदाचित, त्याच्यामुळे आपलं मार्केट जास्त पडत नाहीये. एवढंच पिक्चर काहीसं आपल्याला दिसतंय. चला आपला निफ्टीचा ट्रेड प्लॅन करूया. ओव्हरऑल ग्लोबली सर्व काही ठीक आहे. ट्रम्प तर त्या काय करणार आहे ते पाहूया नंतर. वीकलीचं क्लोजिंग झालंय तर आपण वीकली चार्टपासून अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. खतरनाक वीकलीला एक मारोबुजू कॅन्डल बनली. क्लोजिंग कुठे झाले? 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास झाले. अर्थात परत आता मित्रांनो इथे हे समजण्याची चुकी नाही करायची आपल्याला की वीकली सपोर्टच्या आसपास आलंय आणि इथे आपल्याला जाऊन बाय करायला काय पाहिजे, कारण वीकलीचा 20 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेजचा सपोज आहे. हे पहा, पाठीमागील काही दिवसामध्ये आपल्या मार्केट ग्लोबलची इतकं डिटेल्स झालंय ना की ग्लोबल रॅलीमध्ये बिलकुल पुढे नाही जात नाही, पण ग्लोबलमध्ये थोडासा सेल ऑफ आला तर मग मात्र आपल्या मार्केटमध्ये ती मूला सपोर्ट मार्केट आपलं करतंय मित्रांनो. वीकली पिरियड वीकली स्ट्रक्चर आपल्याला फारसं काही चांगलं दिसत नाहीये. डेली स्ट्रक्चरवरती जाऊया तर निफ्टीच्या डेली स्ट्रक्चरवरती पण आपल्याला एक होप होतं की 25,000 750 800च्या आसपास मार्केट थांबायला पाहिजे होतं, पण क्लोजिंग मात्र आपल्याला 25,680ची भेटली. आता स्ट्रक्चरच्या हिशोबाने जर पाहिलं तर एक सपोर्ट मात्र आपल्याला एक होप्स आहे की नेक्स्ट 25,450 ते 25,400, 25,450 ते 400 एक लास्ट बुलसाठी जिथे एक वीकलीचा पण सपोर्ट आहे, हा होल्ड होणं फार महत्वाचं आहे. हा जर होल्ड झाला तर वन्स अगेन आपल्याला थोडीशी अपसाईड पाहायला भेटेल. पण मी अजूनही सांगतो, जोपर्यंत एफएचच्या शॉर्ट पोझिशन्स कव्हर होत नाही तोपर्यंत आपल्या मार्केटमध्ये रॅली भेटणार नाही. आता ग्लोबल सिनेरियोचा जर थोडासा विचार केला तर ग्लोबली पाहिलं, क्रूड वाढण्याचं नाव घेत नाहीये, सिल्वर खाली येत नाहीये, गोल्ड करेक्ट करत नाही. आता हे दोन आहेत ना सेफ हेवन असेट आहेत इथे ओव्हरऑल. आता नेमका आपल्याच मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे, बाकी तर सर्व आहे. आपण असंही म्हणू शकत नाही की ग्लोबल पॅनिक वगैरे पॉसिबिलिटी आहे, बट जो है तो भाई है. शुक्रवारच्या सेशनमध्ये पाहिलं तर डॉलर इंडेक्सने अपसाईड भेटलं, अर्थात त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला सोमवारच्या सेशनमध्ये पाहायला भेटेल. मी असं म्हणत नाही की ट्रम्प तर त्याच्या 500% टॅरिफ पासून आपलं मार्केट वरती जात नाही, पण पाठीमागच्या एक वर्षापासून तुम्ही पहा, एक वर्षापासून जे एफआयचं सेलिंग आहे ते काही थांबत नाहीये. अर्थात आपण जर थोडंसं हायर टाइम फ्रेमला जाऊन पाहिलं मंथली चार्टवरती, दर इज नथिंग, म्हणजे फार काही वेगळं. आता मंथली टाइम फ्रेमला हायर लेवलला कन्सॉलिडेशन पॅटर्न दिसतोय, बट ॲट दिस हायर लेवल एफआयज आर सिटिंग ऑन ऑल टाइम हाय शॉर्ट पोझिशन्स. नेमकं त्यांना करायचं आहे काय? दॅट इज मेन गुलदस्त्यामध्ये का त्यांच्याकडे अशी काही सॉलिड न्यूज आहे माहीत नाही इंडियाविषयी. बट चला आता सोमवारच्या हिशोबाने आपण आपला ट्रेड प्लॅन करूया. इक्विटी सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर इक्विटी सेगमेंटमध्ये
कॅशमध्ये सेलिंग वन्स अगेन 3600 करोडचं केलंय FIsनी. छोट्याशा टाइम फ्रेमला जाऊन आपण आवरली चार्टवरती जाऊन स्ट्रक्चर आपल्याला पुढे सेटअप बनतोय तो पाहूया. तर आवरली चार्टवरती जर पाहिलं तर आवरली चार्टवरती आपल्याला राईट नाऊ 3 प्रोबॅबिलिटी मार्केटमध्ये काय होऊ शकतं, एक तर फ्लॅट बनेल, अदरवाईज गॅप डाऊन बनेल किंवा गॅप अप बनेल. पुढेही बनलं तरी तिन्हीच्या प्रोबॅबिलिटी आपण इथे डिस्कस करणार आहे. आवरली चार्टवरती पाहिलं तर एक मार्केटचा एक सपोर्ट होता त्याचं ब्रेकडाऊन झालंय 25,900. आता जर पुलबॅक आला ना मित्रांनो 25,900च्या आसपासच आपल्याला एक इंट्राडे मध्ये शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी घ्यायची. गॅपअप झालं तर मी सांगतोय, आणि जर फ्लॅट ओपन झालं तरी चुकूनही जर एवढ्या मोठ्या शॉर्ट पोझिशन्स आहेत तर लॉंग पोझिशन्स बनवण्याची वी विल वेट फॉर सम पुलबॅक. आपली ही जी लेवल आहे 25,875 ही लेवल आपल्याला प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने भेटते. आता आपण एक काम करूया, निफ्टीच्या ऑप्शन चेन जाऊन पाहूया. निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये जर आपल्याला प्रॉपर लेवल भेटले तर आपल्याला एक सॉलिड कन्फर्मेशन भेटेल की पुढे आपल्याला प्लॅन करायचे. जर डेटा शॉर्ट आहे देन आय विल नॉट गोइंग टू प्लॅन एनी लॉंग पोझिशन्स, मला कोणतीही लॉंग. आणि आता इथे निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये पाहिलं क्लिअर कट आपल्याला पुट साईडला शॉर्ट कव्हरिंग दिसतंय. इन द मनी खतरनाक पद्धतीचं शॉर्ट कव्हरिंग दिसतंय, बेरिज साईन आहे. कॉलच्या शॉर्ट पोझिशन्स 25,500 पर्यंत बनलेले आहेत मित्रांनो. 25,000 आणि जर स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहिलं तर 25,900चा हे पिक्चर आपल्याला दिसतंय जिथे एक स्ट्रॉंग ओआय बिल्डअप आहे. आणि आपण आता प्राइस ऍक्शन मध्ये जे पाहिलं जी लेवल आहे ते 25,875, म्हणजे आपली जी ऑप्शन चेनची लेवल आहे तीच लेवल प्राइस ऍक्शन मध्ये बनते. जर गॅप डाऊन झालं तर एक अवॉइड करायचे, बिकॉज ऑलरेडी शुक्रवारच्या सेशन्स नंतर ऑलरेडी एवढी डाऊन साईड मूव्ह आली आणि त्याच्यानंतरही परत गॅप डाऊन झालं तर वन्स अगेन ते एक प्रॉफिट बुकिंग इन ज्यांनी त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स ऍड केल्यात ते शॉर्ट पोझिशन्स कव्हर अप करतील, परत मार्केटला एकदा वरती घेऊन येतील आणि मग अकॉर्डिंग टू दॅट डेटा आपल्याला प्लॅन करायचा लाईव्ह मार्केटमध्ये असेल तर. प्लॅन अगदी एकदम सिम्पल आहे मित्रांनो. ग्लोबल सेंटिमेंटमुळे जर मार्केट गॅपअप झालं तर ऑप्शनचा डेटा आपल्याला सांगतो की 25,875 ते 900 हा एक रेजिस्टन्स पॉईंट बनू शकतो. त्या रेजिस्टन्स पॉईंटच्या आसपास एक सिंपल आपल्याला एक स्ट्रक्चरला फॉलो करायचंय. 15 मिनिटाच्या चार्टवरती जायचंय. सिम्पली 15 मिनिटाच्या चार्टवरती इथे आपल्याला एक पॅटर्न मी सांगतोय, तो पॅटर्न फक्त आपल्याला डबल टॉप किंवा लोअर हाय लोअर लो आणि त्याच्या नेकलाईनच्या ब्रेकडाऊन नंतर आपल्याला एक शॉर्ट एंट्री प्लॅन करता येईल. पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून ग्लोबल जे काही बनतंय त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही असं दिसतंय. जर डेरिव्हेटिव्ह मधले एवढे शॉर्ट पोझिशन्स आहे पिक्चर हे दिसतंय, देन व्हाय शुड ग्लोबल सेंटिमेंट पाहणं जरासं आपण सोडून देऊया. आपल्या डेटाच्या मध्ये हिशोबाने जे आपले लेवल्स आहेत त्या लेवल्सला ट्रेड प्लॅन करायचे. दिस इज माय व्हेरी सिम्पल प्लॅन. निफ्टी जर 26,000च्या मार्केट वरती गेलं परत ट्रेड करायला लागलं देन माझा हा जो बेरिश वे हा स्लाइटली चेंज बनेल आणि जो लाईव्ह मार्केटमध्ये डेटा बनेल अकॉर्डिंग टू दॅट माझा ट्रेडिंग प्लॅन असेल. तीनही सिनेरिओ आपण डिस्कस केलेत एकदम क्लिअर कट. फ्लॅट बनलं, पुलबॅकची वेट करणारी कोणती 25,875 ते 900. गॅप डाऊन झालं तर शॉर्ट करणार नाही, मार्केट वन्स अगेन रिकव्हरीचा वेट करेन. इंट्राडे मध्ये कुठे कॉल शॉर्टच्या पोझिशन्स बनतायत, कुठे पुट लॉंगच्या पोझिशन्स बनतायत, कुठे शॉर्ट कव्हरिंग. हा ओव्हरऑल सिनेरिओ ऑप्शन चेनचा लाईव्ह मार्केटमध्ये मी यूज करणार आहे. त्याचबरोबर आता आपण बँक निफ्टीचा चार्ट पाहिला तर बँक निफ्टीचं स्ट्रक्चर मात्र अजून इंटॅक्ट आहे मित्रांनो. बँक निफ्टीमध्ये इक्विटी सेगमेंटमध्ये पाहिलं तर पाठीमागच्या 3-4 दिवसामध्ये हेवीली सेलिंग झालं हे पिक्चर मात्र आपल्याला दिसते. बँक निफ्टीसाठी डेलीचा एक सपोर्ट लेवलवरती लक्ष ठेवायचे. जोपर्यंत डेली टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग बँक निफ्टी 58,700च्या वरती ट्रेड करते तोपर्यंत डेलीचा ट्रेंड इंटॅक्ट आहे. आता आवरलीचा ट्रेंड जर पाहिला, आवरलीचा ट्रेंड मात्र थोडासा स्लाइटली डिस्टर्ब आहे. जर आपल्याला लॉंग पोझिशन्स करायची तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक लेवलवरती लक्ष ठेवायचं आहे. 59,626च्या वरती ज्यावेळेस बँक निफ्टी ट्रेड करायला लागेल ना त्यावेळेस आपल्याला एक बुलिश छोटासा विचार करावा लागेल. अर्थात सेम सिनेरिओ सेम सेटअप. गॅप डाऊन ओपन झालं, ज्यांच्या काही कुणाच्या शॉर्ट पोझिशन्स आहे 58,700च्या आसपास एकदा प्रॉफिट बुक करून घ्या. 58,700 बनण्यापेक्षा इथे एक ऑर्डर ब्लॉक बनलाय
आणि एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे 58,700 पेक्षा कम्प्लीट ह्या झोनमध्ये 59,000 पासूनच प्रॉफिट बुक करून घ्या. इथे मोस्टली लाईकली बँक निफ्टीमध्ये एक सपोर्ट पॉसिबली भेटू शकेल. त्याच्यानंतर हे एक लक्षात घ्यायचंय की मार्केटचा पुलबॅक कुठपर्यंत येतोय, पण सध्याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर जोपर्यंत 59,700च्या वरती बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत स्टील ऑन बेरिश मोड, म्हणजे डेलीचं स्ट्रक्चर बुलिश, आवरली स्ट्रक्चर इज बेरिश. गॅप अप ओपन झालं, ह्या लेवलला माझा शॉर्टिंग प्लॅन असेल. दिस इज ओनली फॉर मंडे ट्रेडिंग प्लॅन. नेक्स्ट कसा डेटा बनतोय त्याच्यावरती अवलंबून असेल. बँक निफ्टीच्या ऑप्शनमध्ये पाहूया आपण. ही जी लेवल डिस्कस केली हीच लेवल बँक निफ्टीच्या ऑप्शन चिन्ह जर सपोर्ट केला देन वी आर गेटिंग अ स्ट्रॉंग, म्हणजे आपल्याला एक सपोर्ट भेटेल की त्याच लेवलला आपल्याला शॉर्ट प्लॅन करायचे. बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर पाहिला तर बँक निफ्टीमध्ये सेम सिनेरियो दिसतोय आपल्याला. पुट साईडला शॉर्ट कव्हरिंग दिसतंय, म्हणजे बेरिश साईन. कॉल साईडला शॉर्ट पोझिशन्स 59,000 पर्यंत भेटल्यात. आणि सेम जो सिनेरियो आपण 59,000च्या आसपास आता जसं डिस्कस केलं काय 59,000च्या आसपास एक इंट्राडे मध्ये, अर्थात ह्या सपोर्टला वन्स अगेन जोपर्यंत आपल्याला आवरली स्ट्रक्चर बुलिश बनत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड प्लॅन नाही करायचा. गॅप डाऊन झालं वी विल डू, ज्यांच्या शॉर्ट पोझिशन्स आहेत त्या प्रॉफिट बुक करतील. गॅप डाऊन नंतर शॉर्ट पण नाही करायचं, वी विल वेट फॉर पुलबॅक. पुलबॅक पुढपर्यंत येतोय 15 मिनिटाच्या स्ट्रक्चरवरती माझा प्लॅन ॲज पर डेटा बेरिश असेल. सो ट्रम्पचं टॅरिफचं जे काही रिझल्ट यायचे ते येऊ द्या. आपण जो प्राइस ॲक्शनचं अनालिसिस केलंय, ऑप्शनच्या डेटाचं अनालिसिस केलंय, माझा वैयक्तिक ट्रेड प्लॅन, माझं कोणतंही रेकमेंडेशन नाही आहे. तुम्ही तुमचं अनालिसिस स्वतः करू शकता आणि लेवल्सला ट्रेड करा. ओके फ्रेंड, थँक्स फॉर वॉचिंग मी. गुड डे.